अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। बघा, माझे असे अनेक स्वामी भक्त आहेत जे रोज न चुकता तारक मंत्र म्हणतात आणि ज्या घरात दररोज तारक मंत्र म्हणला जातो, पठण केला जातो, श्रवण केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद, भांडण, कटकट कधीच होत नाही किंवा त्या घरामध्ये कोणतीच नकारात्मकता शिल्लक राहत नाही। त्या घरामध्ये सतत सुख, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं। इतकी ही प्रभावी सेवा आहे, पण ही सेवा योग्य पद्धतीने जर केली तरच त्याचा लाभ आपल्याला मिळत असतो। बघा, दररोज आपण तारक मंत्र म्हणत असतो, पण तो तारक मंत्र म्हणत असताना एक उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय जो आहे तो अनेक स्वामी भक्त करतात, अनेक लोक करतात आणि अनेक लोकांना याचे अनुभव आलेले आहेत। खूप चांगले अनुभव आलेले आहेत। मोठमोठ्या संकटावर अनेक लोकांनी या सेवेने मात केलेली आहे। अनेकांचे मोठमोठे आजार या सेवेने बरे झालेले आहेत। घरातले नवरा बायकोचे वाद, भांडण, कटकट सगळेचे सगळे या सेवेने पूर्णपणे ठीक झालेला आहे। मोडलेला संसार या सेवेने परत सुरळीत झालेला आहे। त्याचबरोबर म्हणजे असं होतं की बघा, घरामध्ये सासू सुनांचं पटत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, मुलाचं बापाचं पटत नाही, घरामध्ये विनाकारण सतत भांडण होतात, कटकट होतात, वाद होतात। तर या समस्येवरती सगळ्यात प्रभावी उपाय कोणता असेल तर तारक मंत्राचा। आणि त्याचबरोबर घरामध्ये एखादी सतत म्हणजे सतत असं कधीच ती व्यक्ती सरळ नसते, म्हणजे सतत एखादी व्यक्ती आजारी असणे, म्हणजे ती झोपून असणे किंवा एखाद्या जागेवरती तशीच बसून असते, उठता येत नाही, बसता येत नाही, व्यवस्थित खाता येत नाही, अशी सतत नेहमी एखादी व्यक्ती आजारी असते। त्या व्यक्तीला जर ही सेवा करून ते पाणी तुम्ही द्याल तर नक्कीच ती व्यक्ती जी आहे तिच्या आजारपणामध्ये सुधारणा होईल। ती व्यक्ती नक्कीच तिचं जे काही आजारपण आहे ते निघून जाण्यास पूर्णपणे मदत होईल। इतकी प्रभावी ही सेवा आहे। आता ही सेवा बऱ्याच लोकांना माहीत आहे, पण सेवा करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सेवा योग्य पद्धतीने कशी केली पाहिजे आणि योग्य पद्धतीने केली तरच तिचा आपल्याला त्या सेवेचा फळ मिळत असतं। बघा, आता तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं। बघा, तारक मंत्र हा स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला एक आशीर्वाद आहे, एक वरदान आहे आणि अनेक लोकांचे अनेक गंभीर प्रश्न या तारक मंत्राच्या सेवेने सुटलेले आहेत। स्वतः मी या तारक मंत्राची सेवा रोज करते आणि मला इतके चांगले अनुभव आलेले आहेत, खूप सुंदर अनुभव आलेले आहेत। तर बघा, तुमच्यासोबत सुद्धा अशा अनेक घटना घडत असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं होतं बघा की कधी मला जगायचंच नाही आहे, आयुष्य संपवायचं आहे, सुसाईड करू वाटते किंवा घरातच येऊ वाटत नाही, थांबू वाटत नाही, अशा पद्धतीची जर तुमची मानसिक स्थिती झाली असेल तर तुम्ही ही सेवा आजपासून चालू करा। या नैराश्यातून, या समस्येतून नक्कीच तुमची सुटका होईल। तुमचं मन जे आहे ते स्थिर राहील, चांगल्या म्हणजे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। तुमचं मन जे आहे ते पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागेल। तर आता तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं। बघा, हे तारक मंत्राचं पाणी आहे ते तुम्ही दिवसातून कधीही सेवा करू शकता। सकाळी देवपूजेनंतर करू शकता, दुपारी करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही, कोणतीच सेवा करायची नसते, कारण त्यावेळी दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते म्हणून। तर इव्हन तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ही सेवा करू शकता। संध्याकाळी दिवे लागणीला करू शकता, कधीही करू शकता, रात्री 12 वाजता जरी केली तरी काही हरकत नाही। तर आता सेवा कशी करायची। बघा, तुम्ही आता आपण दररोज नित्यसेवा करत असतो, दररोज 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, पण या सेवेचं जे आहे ते तुम्ही अनुष्ठान देखील करू शकता। 21 दिवस, 51 दिवस, 11 दिवस, 108 दिवस सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता। आता दररोज जर तुम्हाला ही सेवा करायची आहे, दररोज तुम्हाला या समस्या जाणवत असतील तर काय करायचं। बघा, तुम्हाला ही सेवा करत असताना डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही। आता कोणतीच सेवा करत असताना आपल्याला जमिनीवर बसायचं नसतं। एक सतरंजी हातरायची, किंवा एक पाट घ्यायचा बसायला आणि त्याच्यावरती बसायचं। बघा, ज्यावेळी आपण डायरेक्ट जमिनीवर बसतो तेव्हा आपण केलेली सेवा ही जमिनीला मिळते, भूमिदान होते असं म्हटलं जातं। म्हणून कोणतीही सेवा करत असताना आपल्याला बसण्यासाठी एक पाट किंवा सतरंजी घ्यायची आणि त्यानंतरच सेवेला चालू करायचं। आता घेतल्यानंतर तुम्हाला बसायचं आहे, त्यानंतर एक ग्लास तुम्हाला पाण्याने घ्यायचा आहे, पाण्याने भरून एक ग्लास घ्यायचा, एक ग्लास घेऊ शकता, तांब्या घेऊ शकता। आता तो घेतल्यानंतर पहिल्यांदा स्वामींचं नामस्मरण करायचं, स्वामींची आराधना करायची आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय ते स्वामींना सांगायचं। तुमच्या मनात जे काही साठलेलं आहे, जे काही म्हणजे अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, ते सगळ्या स्वामींना बोलायच्या आणि स्वामींना सांगायचं की ही सेवा जी आहे
ती माझ्या परिवारासाठी, माझ्या घरातली जी काही आजारी व्यक्ती आहे तिच्यासाठी करत आहे, माझी मुलं हट्टीपणा करतात त्यांच्यासाठी करत आहे, आमच्या नवरा बायकोंचं पटत नाही, आमच्या नवरा बायकोंमध्ये एकोपा निर्माण होऊ दे, आमचं संसार सुखाचा होऊ दे, याच्यासाठी मी ही सेवा करत आहे. जे पण तुमच्या मनात आहे ना ते सगळं स्वामींना बोलायचं, स्वामींचे नामस्मरण 11 वेळा करायचं आणि त्यानंतर ही सेवा करायची. आता पहिल्यांदा दिवा वगैरे लावायचा, अगरबत्ती पहिल्यांदा प्रज्वलित करायची. दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती प्रज्वलित करायची. त्यानंतर तुम्ही पाण्याने भरलेला ग्लास घ्या, तांब्या घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा. आता उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा ताई, मी 1 वेळा म्हणू का, 5 वेळा म्हणू का, 2 वेळा म्हणू का? नाही, 11च वेळा म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, एकदा तारक मंत्र म्हणायला 1.5 मिनिट लागतो आणि ही पूर्ण सेवा करायला म्हणजे 11 वेळा म्हणायला 10 ते 15 मिनिटं जातात. बघा, थोडा 10 ते 15 मिनिटं लवकर उठा. बघा, 24 तासातले आपण 15 मिनिटं जर महाराजांसाठी देऊ शकत नसलो तर महाराजांच्याकडे आपल्याला काही मागण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. म्हणून 15 मिनिटं 24 तासातले 15 मिनिटं काढा आणि ही सेवा करा. या सेवेने तुमचं चांगलंच होणार आहे, आयुष्याचं सोनं होईल इतकी प्रभावी सेवा आहे. आता तारक मंत्र म्हणत असताना कंटिन्यू तुमचा उजवा हात त्या पाण्यावरतीच असला पाहिजे. आता तारक मंत्र 11 वेळा म्हणून झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तो हात तसाच ठेवायचा, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तो हात जो आहे तो तुम्हाला तांब्यावरून काढायचा आहे, ग्लासवरून काढायचा आणि त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची. बघा, आता जे ते तांब्यातलं पाणी किंवा ग्लासमधलं पाणी आहे ते साधंसुद्धा पाणी राहिलेलं नसतं, कारण महाराजांचे जे काही वलय असतात म्हणजे पॉझिटिव्ह जी काही शक्ती असते ती त्या पाण्यामध्ये उतरलेली असते. तारक मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये उतरलेली असते आणि ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं, म्हणून ते साधंसुधं पाणी नसतं. आणि ते पाणी तुमच्या घरामधले आता हे पाण्यावरून हात वगैरे काढल्यानंतर सगळी सेवा करून झाल्यानंतर जी आपण अगरबत्ती प्रज्वलित केलेली असते त्या अगरबत्तीची जी रक्षा पडलेली असते ती रक्षा थोडीशी त्या पाण्यामध्ये मिसळायची आणि त्यानंतर ते पाणी तुमच्या घरामधले जे काही तुम्ही ज्याच्यासाठी ही सेवा केली आहे त्याला ते पाणी प्यायला द्यायचं. इवन तुम्ही सगळे घरातले वाटून हे सगळं थोडं थोडं पाणी पिऊ शकता. बघा, आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले सगळे व्यवस्थित वागू देत, नीट वागू देत, माझ्या घरामध्ये सुख समाधान नांदू दे. आणि ज्यावेळी तुम्ही इतरांसाठी काही प्रार्थना करता तेव्हा सुरुवात तुमच्यापासून होते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून इतरांसाठी प्रार्थना करा, सुरुवात तुमच्यापासूनच स्वामी करणार याची मी गॅरंटी देते. आणि इतकी प्रभावी सेवा आहे, नक्कीच कोणत्याही मोठ्या संकटातून, मोठ्या आजारातून, मोठ्या आर्थिक समस्येतून सुद्धा ही बाहेर काढणारी सेवा आहे. खूप 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 प्रभावी सेवा आहे. आता काही जणांना वाटतं की म्हणजे काही जणांच्या घरात असं असतं की ही काय मला देते किंवा कसलं पाणी देते वगैरे, असं अनेकांच्या मनात डाऊट येतात. पण तुम्ही काहीही करून ते पाणी त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. हट्टी, तापट, व्यसनी, दारू पितो, नवऱ्याला बाहेरचा नाद आहे, अशा व्यक्तींनीसुद्धा ही सेवा करायची आहे. नक्कीच या सेवेचं 100% नव्हे 101% तुम्हाला रिझल्ट मिळणार आणि चांगलाच अनुभव येणार. इतकी प्रभावी सेवा आहे. आता हे पाणी जे आहे सेवा करून झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांना तुम्हाला द्यायचं आहे. घरातल्या ज्यांच्यासाठी सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी देऊ शकता. इवन तुम्ही घरातले सगळे तीर्थ म्हणून थोडं थोडं पिऊ शकता. पण हे पाणी जे आहे ते अजिबात वाया जाऊ द्यायचं नाही किंवा फेकून द्यायचं नाही, कारण तो स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची शक्ती त्यामध्ये उतरलेली आहे. ते पाणी अभिमंत्रित आहे, म्हणून ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही. पूर्ण पाणी आपल्याला ते घरामध्ये प्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी जर उरलेलं असेल तर ते पाणी तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. याने काय होतं तर घरातील नकारात्मकतासुद्धा निघून जाण्यास मदत होते. इतकी प्रभावी ही सेवा आहे. रोज करून बघा, 1 महिनाभर करून बघा नक्की, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता रिझल्ट आला, कोणते अनुभव आले. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.